नमस्कार गाईज, आज आहे डे 5 आपल्या सिरीजचा. आज आम्ही काय काय फिरणार आहे तुम्हाला सांगतोच मी पुढे. आधी आपण नाश्त्याला उतरतो आहे, खाली ब्रेकफास्ट लागला आहे. कालचा तुम्हाला ब्रेकफास्ट दाखवला नाही मी, पण आज दाखवतो. तसं आज फक्त व्हेजच खाईल मी, कारण थर्सडे. सो तुम्हाला आधी ब्रेकफास्ट दाखवतो, मग सांगतो आजचं काय काय असणार आहे ते. पुरी, भाजी, आलू पराठा, पोहे, ऑमलेट. सो आजचा माझा असा आउटफिट आहे. आणि आज आपलं श्रीनगरचं साईट सीइंग असणार आहे. इकडे चष्मशाही गार्डन, पारी महल, मुघल गार्डन हे 3 स्पॉट आहेत. हे श्रीनगरमध्येच आहे. सो हे सगळं आजच्या तुम्हाला ब्लॉगमध्ये बघायला भेटेल. सो निघतोय आपण आता. आमच्या चौघांचे आउटफिट बघा. मी इथे समय राणा बनलो आहे काश्मीरमध्ये येऊन. या ठिकाणचा पण असा आउटफिट आहे. आता आम्ही आलेलो आहोत चष्मशाही गार्डन. चष्मशाही आहे ना हे? ट्युलिप गार्डन आहे इकडे, पण थंडीमुळे नाही आहे काहीच ट्युलिप. अरे काय सांगा रे काहीतरी. बोटॅनिकल गार्डन आहे. ओके, ट्युलिप नाही आहे, बोटॅनिकल गार्डन. ते आम्ही एवढी शॉपिंग केली आहे, कपडे वगैरे घेतलेत. पण कपडे घालून आम्हाला वरती शेवटी जॅकेटच घालावं लागतं. सर काहीच उपयोग नाही कपडे घेऊन, पण तरी आमच्यामध्ये मस्ती. आम्ही जॅकेट वगैरे काढून फोटो काढतोय. विषय आहे का आमचा. इथे ना प्रत्येक झाडाच्या इथे असा QR कोड लावला आहे, जो स्कॅन करून तुम्हाला ह्या झाडांबद्दल माहिती भेटेल. असं पूर्ण बोटॅनिकल गार्डन आहे. हा हे चांगलं आहे, बट हा त्याचा सीझन नाही आहे, सो काय एवढं मजा नाही येते. चुकतं तुझं. मला आता आम्ही आलोय मुघल गार्डनला. त्या आधीचं कोणतं बोटॅनिकल गार्डन होतं, आता हे मुघल गार्डन आहे. याला किंग ऑफ द गार्डन, ह्याला किंग ऑफ द गार्डन म्हणतात. मोठं आहे हे इथे. आणि जेव्हा उन्हाळा वगैरे असतं तिकडे, तेव्हा इथे फुलं वगैरे खूप असतात, पूर्ण हिरवळ असतं. पण आता ते समर सीझन हा बेस्ट सीझन आहे गार्डनसाठी. पण आम्ही आता विंटरमध्ये आलोय तर इथे बर्फ म्हणजे कसं आहे, बर्फ बघायला तुम्हाला विंटरमध्ये यावं लागतं, तेव्हा तुम्हाला हे नाही बघायला भेटत. आणि गरमीमध्ये तुम्हाला हे बघायला भेटतं, मग बर्फ नाही बघायला भेटत. तर मी तुम्हाला आता गार्डन दाखवते. आता मी गार्डन दाखवतो तुम्हाला. तूच वर ना, तूच कर. ओके, मी करते आजचा व्लॉग. आज मी तुम्हाला हे गार्डन दाखवते. बघण्यासारखं काही नाहीये, पण तरी तुम्ही बघून घ्या. इथे असे कपडे सुद्धा ठेवलेत सेल करायला, पण घेऊन काय अर्थ नाही, आपल्या इथे घालू शकत नाही. एवढं काय खास नाही, हिरवळ नाही ना, त्याच्यामुळे मजा येत नाही. किती मोठे वरती बघितलं. नेक्स्ट आपण बघू गार्डन्स. आता नको, कारण 30 रुपीज तिकीट आहे इकडे पर गार्डन. आता सेकंड गार्डन आम्ही फिरलो, यात पण काहीच नव्हतं, 30 रुपीज वेस्ट गेलेत. तर आता मे बी आम्ही इथलं मार्केट बघू, श्रीनगरचं मार्केट. ते पण आता सकाळचं एवढं मजा नसेल, संध्याकाळी मजा असते. आता नेक्स्ट डेस्टिनेशन आपण आलेलो आहोत मार्केटलाच. श्रीनगरचं मार्केट एक्सप्लोअर करतोय. इथे सगळे असे स्ट्रीट शॉपिंग आहे, जॅकेट्स, सगळं काय भेटतं. हा समोर दिसतोय क्लॉक टावर. इथे सगळे रात्रीचा फोटो काढतात, फेमस आहे इकडे ही जागा. मेन मार्केट आहे हा. जसं आपलं मनालीला मॉल रोड असतो, तसा श्रीनगरचा हा मार्केट आहे. हा तसा क्लॉक टावर आहे.
छुट्टी है तुझे? क्यों क्यों छुट्टी है? ठंडी की छुट्टी। तो सबको छुट्टी रहती है स्कूल में? नाही नाही फिर कितने दिनों बाद स्कूल चालू होगा? स्कूल कब स्टार्ट होगा? 15 दिन के बाद 15 दिन के बाद? बाप रे। आता मार्केटवरून आम्ही परत आलेलो आहोत दल लेकच्या गेट नंबर 1ला. आता इकडून आम्ही निघतोय पहलगामसाठी. इथून 2.5 तास लागतील पोचायला. तर पहलगामला पोहोचून आपला तिकडे स्टे असणार आहे आणि उद्या आपण पहलगाम फिरणार आहोत. होता है उनके लिए ये बात जानलेवा डर जैसी होती है. किसी को ऊंचाई का फोबिया, किसी को कम. आता फायनली आपण पोहोचलेलो आहोत पहलगामचा हॉटेलवरती. हे आमचं हॉटेल आहे आजचं, हॉटेल गोल्डन हेरिटेज. बाहेरून असं आहे आणि याच्या समोरच तिकडे पूर्ण स्नो दिसतोय. आता आतून दाखवतो तुम्हाला कसं. मे बी या साईडला इथे जेवण असेल. टेबल दिसतात ते बघू, सांगतोच तुम्हाला. आजचा आपला एकदम ब्युटिफुल स्टे आहे. इथे हा टी व्ही आहे, इथे 2 चेअर आहे, हा टेबल आहे. आता मेन 2 बेड आहेत. तिकडे एक बेड आहे, इकडे एक बेड आहे. असा प्रॉपर आहे आजचा हॉटेल. वुडन रूम्स. आत्तापर्यंतचा बेस्ट आहे वाटतोय. आणि इथून असा व्ह्यू आहे. हीटर असतंच. कशी वाटते रूम? एकदम सुंदर. हे हीटर आहे बघ. कशी वाटते रूम? एक नंबर. सुंदर, अति सुंदर. मजा आली. बेस्ट रूम भाई. ओके, आवडली रूम? मस्त मस्त खूप. भाई बेस्ट आहे आतापर्यंतचा. आणि एकाच ह्याच्यामध्ये 2 बेड भेटलेत, ते बेस्ट काम झालंय. बाथरूम पण आहे. बाथरूम तुम्हाला दाखवलं नाही मी. एक सेकंड. इथे बाथरूम आहे का नाही? बाथरूम आपलं नॉर्मलच आहे, एवढं काय असं दाखवण्यासारखं नाही. बट स्टील चांगलं आहे. दाखवणं माझं काम आहे, सगळं दाखवतोय मी. हे वुडन रूम्स असल्यामुळे खूप गरम आहेत बघा. खूप वॉर्म वाटतं याच्यामध्ये. व्ह्यू कसं आहे बाहेर. हा ना, मस्त. फुल बर्फीले पहाड दिसतात. आजच्या दिवस बघायला एवढं काय नव्हतं आमच्या साईट सीन, पण हे बघून भाई खुश झालो आज. 2 हीटर पण आहे इकडे. 2 लीटर. इथे एक हीटर आहे, इथे एक हीटर आहे. पप्पांनी गेम केलेला आहे, पडद्याचा रॉडच खाली काढला. बाई डेंजर आहे भाई आमच्या घरचे. चूक नाही ते लावलं नाही, ढकल ना त्याला, असं आत ढकल. काय राव, अरे मी पडदा हे करायला गेलो ना. काढा तो पडदा वरती. पडद्या लावायची कामं करताय. वरचा पडदा टाक. तर मित्रांनो, आता किती 8:30 झालेच रात्रीचे. आता डिनरसाठी उतरतोय आपण. आज व्हेज खाणार आहेत कारण थर्सडे आज, सो ओनली व्हेज. चलो. सो गाईज, ॲज आय सेड, डिनर समोरच आहे. जे मी तुम्हाला बोललो ना की तिकडे समोर असणार डिनर. सो उधारी डिनर आहे. थंडी आहे. इकडे बर्फ असतो. पण हे तुला कोणी सांगितलं? तूच सांगितलं, पण मी तुला सांगते आता. इथे जे हे चेअर्स आहेत ना, इथे आता बर्फ असतो, पण अजून म्हणजे याच वर्षी बर्फ पडला नाही आहे. आता हा काहीतरी पिरियड यायला चिलय कदान म्हणतात. या पिरियडमध्ये इथे बर्फ पडतो आणि एकदम मरणाची थंडी असते. पण याच वर्षी काय माहिती बर्फ पडला नाही जास्त, पण थंडी तर आहे. आता लेट्स हॅव डिनर. हे बरं केलं बाबा, आतमध्ये जरा गरम असेल है ना. ती ये कोणती एक आहे? अच्छा, हलवा.